बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यात 13 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचा जोर हा वाढणार आहे। 13 ते 27 ऑगस्टला महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। अनेक भागांमध्ये पावसाची संततधार कायम राहण्याचे संकेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर हा वाढू शकतो। 13 ते 20 ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातल्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहणार अशी शक्यता आहे, असे ज्येष्ठ नेते हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे। हवामान विभागानं हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केलाय। येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा सुद्धा दिलाय। दरम्यान 1 जून ते 7 ऑगस्ट पर्यंत राज्यातल्या 395 पैकी 8 तालुक्यात सरासरीच्या केवळ 25 ते 50% इतका पाऊस झालाय। त्यात नंदुरबार जिल्ह्यातले 4, कोल्हापूरमधले 2 आणि नाशिक आणि अहिल्यानगरमधले प्रत्येकी एका तालुक्याचा समावेश आहे। एकूण 190 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे। त्यापैकी 54 तालुक्यात 50 ते 75% पाऊस झालाय। तसंच 165 तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे।